कोणतीही कंपनी आपल्याला खंडणी देणार नाही, जो अडवा येईल त्याला अडवा करा. विष्णू साठे तुम्हाला मदत करेल. वाल्मिकराच्या सुदर्शन घुलेला सूचना, सीआयडीच्या आरोपपत्रात स्पष्ट उल्लेख. संतोष देशमुख आडवा आल्यास त्याला कायमचा धडा शिकवा. आमच्या मागण्या पूर्ण न झाल्याने परिणाम काय होतात त्याचा संदेश इतरांना द्या. सुदर्शन घुलेनं वाल्मिकराचा निरोप सर्व साथीदारांना दिला. दोषारोपपत्रात माहिती. वाल्मिकराड हाच देशमुख यांच्या हत्येचा मुख्य सूत्रधार. आरोपपत्रात स्पष्ट उल्लेख. मारहाणीचा पुरावा असणारा व्हिडिओ सीआयडीच्या हाती. संतोष देशमुख हत्या प्रकरणी 12 मार्चला सुनावणी. हत्या आणि खंडणी प्रकरणी एकत्रित सुनावणी होणार. विशेष सरकारी वकील म्हणून ॲडव्होकेट उज्ज्वल निकम खटला लढणार. 5 गोपनीय साक्षीदारांमुळे आरोपी वाल्मिकराडच्या अडचणी वाढल्या. कराडचे 3 आयफोनही बीड पोलिसांकडून जप्त. मुंडेंच्या मंत्रिपदाचा फायदा घेत कराडला जेलमध्ये व्हीआयपी ट्रीटमेंट. आकाच्या आकांनी मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा. धसांकडून मागणी कायम. तर सोमवारपर्यंत धनंजय मुंडेंचा राजीनामा घेतला नाही तर आम्ही पेटून उठू. दमान यांचा जाहीर इशारा. इंद्रजीत सावंत धमकी प्रकरणात प्रशांत कोरटकरला 11 मार्चपर्यंत अंतरिम दिलासा. कोरटकरला सध्या अटक न करण्याचे कोल्हापूर कोर्टाचे निर्देश. वादग्रस्त सोलापूरकरवरून पुणे महापालिका वादात. शिवराय आणि डॉक्टर आंबेडकरांबद्दल बरळणाऱ्या सोलापूरकरची सांस्कृतिक धोरणाच्या तज्ज्ञ सल्लागारपदी नियुक्ती. पुणे मनपाच्या नियुक्तीवरून जितेंद्र आव्हाड आक्रमक. नियुक्तीवरून सोलापूरकरला राजश्री असल्याचा आव्हाडांचा आरोप. शिंदे सरकारच्या काळातील आरोग्य विभागाच्या कामाला फडणवीस सरकारकडून ब्रेक. तानाजी सावंतांनी मंजूर केलेले 3190 कोटींचे टेंडर स्थगित. सूत्रांची माहिती. साफसफाईसाठी पुण्याच्या कंपनीला दिलं होतं टेंडर. कर्नाटकात महाराष्ट्राच्या एसटी बस चालकाच्या तोंडाला काळं फासण्याचा प्रकार सुरूच. नांदेड बस आगाराची बस थांबवून पुन्हा फासलं काळं. धाराशिवच्या उमरगा स्थानकात बस दाखल होताच आगार व्यवस्थापकांना सांगितला प्रकार. शेअर मार्केटमध्ये 15 लाख रुपये बुडाल्याने अंगावर पेट्रोल टाकत युवकाची आत्महत्या. उपचारादरम्यान युवकाचा मृत्यू. नाशिकच्या सातपूरमध्ये धक्कादायक घटना. स्वातंत्र्यवीर सावरकर बदनामी प्रकरणी राहुल गांधींना नाशिक कोर्टात हजर राहण्याचे आदेश. कोर्टात सर्वजण समान असल्याचं न्यायालयाचं मत. पुढील सुनावणी मे मध्ये होणार. मध्य आणि पश्चिम रेल्वेवर रात्रकालीन मेगा ब्लॉक सुरू. सकाळी 11 पर्यंत 13 तासांचा ब्लॉक असणार. ग्रँड रोड ते मुंबई सेंट्रल दरम्यान जलद मार्गावरील लोकल धीम्या मार्गावर चालवण्यात येणार. सीएसएमटीवर फलाट विस्तारीकरणासाठी ब्लॉक.